जय श्रीमाताजी. श्रीमाताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमाताईंना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. सहज मध्ये आपण श्रीमातांना पाहतोय. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येत आहे ते आपण खेचून घ्यायचं आहे दोन्ही हाताच्या बोटातून एकसारखं. लक्ष व्हायब्रेशन्सकडे. एकरूपता. श्रीमातांशी आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या चित्ताची एकाग्रता श्रीमातांच्याकडे करायची आहे. अगदी भक्तिभावानं श्रीमातांना पाहायचं आहे. जसं श्रीमातांना पाहिल्याबरोबर आपल्या हृदयातले भाव जागृत झाले पाहिजेत. हृदय अगदी करुणेनं भरून आलं पाहिजे. हृदयातून प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. अष्टसात्विक भाव म्हटले त्याला. म्हणजे अष्टसात्विक भाव म्हणजे अंगावर रोमांच येणे, डोळ्यातून अश्रू येणे, हृदयामध्ये गार होणे, हे अनेक 8 प्रकारचे भाव आहेत. भाव तिथं देव म्हटले ना, त्याप्रमाणे अष्टसात्विक भाव आहेत ते. जसं आम्ही सत्वगुणामध्ये उतरतो, श्रीमातांची भक्ती करतो, त्यावेळेला आपला आराध्य देवतेला आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्यातील अष्टसात्विक भाव दाटून येत असतात आणि ते आले पाहिजेत. कारण श्रीमातांना आपण पाहतो त्यावेळेला ती येतच. कारण श्रीमातांना आपण आपल्या हृदयात बसवलेलं आहे. श्रीमातांना आपण सर्वे सर्वा मानलेला आहे. श्रीमाताही सर्वस्व आहेत आपल्या. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. आणि काही वेळेला आपण ठेवतो देखील. बरं वाटतं आपल्याला की श्रीमातांना पाहिल्याबरोबर आपल्यातले हृदय थंडगार होऊन जातं, सगळं शांत होतं, मस्तक शांत होतं आपोआपच. म्हणून श्रीमाताई काही वेळेला म्हणतात की माझ्याकडे पहा. श्रीमाताई म्हणतात त्यावेळेला आपण श्रीमाताईंना पाहतो. म्हणजे श्रीमाताजी त्यावेळेला त्या भावामध्ये असतात आणि आपण श्रीमाताईंना पाहत असताना आपणही त्या भावामध्ये उतरतो. बघा कसं आहे ते. आणि त्यामुळं श्रीमाताईंच्या आतमध्ये जे काही चैतन्य आहे किंवा श्रीमाताई जे चैतन्य आपल्याला देत आहेत त्या चैतन्यामुळे आपल्याला श्रीमाताईंच्यातले सर्व गुण प्राप्त होतात किंवा शक्त्या प्राप्त होतात. म्हणून भक्तीला महत्व आहे. ह्या सर्व गोष्टी भक्तीशिवाय प्राप्त होत नाहीत. काही जरी झालं तरी भक्तीशिवाय आपल्याला काही मिळत नाही. केवळ आपण नुसतं बंधन घ्या म्हटलं, बॅलन्स करा, सहयोग करा, ध्यान करा, तर कदाचित ह्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत. जोपर्यंत आपल्यामध्ये भक्तीचा भाव जागृत होत नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी मिळत नाहीत. कारण देवीला भक्ती केलेली आवडते. जी लोक किंवा जे साधक भक्त आहेत त्यांच्यावरच देवी कायम प्रसन्न असते. जे योग करतायत किंवा जे कर्मकांड करतायत त्यांच्यावरती शक्यतो प्रसन्न होत नाहीत श्रीमाताजी किंवा देवी. कारण ती कर्मकांडामध्ये अडकले. ते अगदी दगडासारखे शुष्क झालेले आहेत, कठीण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा ओलावा नाहीये, त्यांच्यामध्ये प्रेम नाहीये, दया नाही, करुणा नाही, की जे देवीमध्ये आहे. आणि त्यामुळं श्रीमाताजी आपल्याला त्या स्वरूपात कदाचित दर्शन देत नाहीत किंवा आपली अध्यात्मामध्ये प्रगती होत नाही. म्हणून भक्ती ही आपली पायरी आहे आणि या पायरीवरती पाय ठेवूनच आपल्याला वर जायचं असतं. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि भक्तीमुळं काय होतं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. सगळ्यात महत्वाचं काय, ज्ञानाची प्राप्ती होते. ते कसं काय, कारण भोळी भक्ती आहे आपली, साधी भोळी भक्ती आहे. त्याला काय फार शिकावं लागत नाही. जसं तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, ते कुठे युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले नाहीत कुठं.
तुकाराम महाराज देखील कुठे शिकायला गेले नाहीत युनिव्हर्सिटीमध्ये, पण एवढा मोठा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. त्यांच्यामध्ये महासरस्वतीचं तत्व जागृत झालं. तर मग हे कशामुळे शक्य झालं? केवळ भक्तीमुळं. हेच महत्वाचं आहे ना, की आपण म्हणतो की सहजयोगाचं ज्ञान घेतलं पाहिजे, आपल्याला वाचन केलं पाहिजे. हे बोट कुठलं, ते बोट काय, चक्र आहेत, कसे आहेत, काय आहेत ते बघावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतं. कुठली नाडी कुठे आहे, कसे प्लेक्सस तयार होतात, या सर्वांची आपल्याला काळजी असते आणि त्याचा आम्ही अभ्यास करत असतो. तरी देखील आपल्याला त्यातलं काही समजत नाही. परंतु ज्या वेळेला आपण श्रीमातांची भोळी भक्ती करतो, की जे करणार आहेत श्रीमाताजी आपण करणार आहेत, आम्ही कोण काय करणार आहे, आम्हाला काय माहिती आहे यातलं, काही सुद्धा नाही. आम्ही फक्त आपल्या चरणाशी स्थिर राहणार आहे, करवून घेणारे आपण आहात. आपणच हे सर्व कार्य करवून घ्या आमच्याकडून. आम्ही प्रार्थना काय करतो श्रीमाताईंना, श्रीमाताजी आमच्याकडून हे सर्व कार्य करवून घ्या. परंतु हे नुसता तोंडी देखील म्हणतो आम्ही, तोंडी म्हणतो नुसता, काही त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा किंवा भाव ज्याला म्हणतो ना, तो भाव जर असेल तर त्याची काहीतरी प्राप्ती आमच्यामध्ये होते, नाहीतर होत नाहीये. हे वर वर करून काही उपयोग नाहीये. भाव जागृत झाले, श्रीमाताईंनी सांगितले ना, असं म्हणायचं आहे, श्रीमाताई आपल्या परमकृपेत या सर्व गोष्टी घटित होतात. हे आपण म्हणतो प्रत्येक वेळेला. पूजा चालू असताना, हवन करत असताना आम्ही म्हणतो की श्रीमाताई आमच्याकडून हे कार्य हवन करवून घ्या. आमच्याकडून आज आमच्याकडून जी पूजा करून घ्यायची ती पूजा आमच्याकडून करवून घ्या. आम्ही असं म्हणतो, परंतु हा जो भाव आहे ना, आतला भाव जोपर्यंत आमच्यात जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पण पूजन होत नाही. हे पण तितकंच सत्य आहे. म्हणून आपण आपल्यातील अष्टसात्विक भाव कसे जागृत होतील ना, हे बघितलं पाहिजे. म्हणजे आमच्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी क्रोध असेल, ईर्ष्या असेल, अहंकार असेल, मीपणा असेल, तर त्या हृदयामध्ये करुणेचा पाझर कसा फुटायचा? जर आम्हाला असं वाटतं की एखादा साधक आमच्यापेक्षा चांगला आहे, हे कार्य करतो, ते कार्य करतो, ते मी का करू नये, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, मी म्हणेन तसंच झालं पाहिजे, असं एक प्रकारचं आपल्यामध्ये बंधन घातलं जातं. काही वेळेला काही साधक करतात असे, आणि सजयोगी असतात ते, म्हणजे ते राईट साइडेड किंवा अहंकारानं ते बोलत असतात. सहजयोगामध्ये आपण भक्तीत उतरलेलो असतो. भक्तीमध्ये काही शिल्लक राहत नाही, आपण मोकळा असतो भक्तीमध्ये, काही सुद्धा नाही. आम्हाला फक्त द्यायचं काम करायचं असतं भक्तीमध्ये. खरोखर जर आपण सहजयोगी आहे तर निस्वार्थ भावनेनं कार्य करायला शिकलं पाहिजे आहे, आणि ते भक्तीमुळेच शक्य होतं. यासाठी आपण म्हणतो की सहजयोगामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही, अगदी पूर्णपणे विनामूल्य कार्य असतं. परंतु काही वेळेला घेतलं जातं, काही वेळेला असं होतं की नाही अवय हे द्या मगच ते करा. त्यासाठी पण काही साधक आटून बसतात, नाही पाहिजेच हे आपल्याला अधिकार नाही येतो, असंही म्हटलं जातं. म्हणजे आपल्यामध्ये अजूनही कुठंतरी कमतरता जाणवते, काहीतरी होतं की बाबा नाही, हे काहीतरी वेगळा प्रकार आहे आपल्यामध्ये. कारण आमच्यामध्ये अजूनही दुसऱ्याविषयी करुणा जागृत झाली नाही, दुसऱ्याविषयी प्रेम जागृत झालं नाही. या करुणेच्या सागरामध्ये आम्ही अजून कोणालाच भिजवलं नाही आहे. निस्वार्थ भावनेनं काम करणारे साधक किती कमी आहेत खरोखरच. म्हणून आपण श्रीमाताईंची ज्या वेळेला भक्ती करतो किंवा श्रीमाताईनं मागणं मागतो की श्रीमाताजी आमच्याकडून हे कार्य करवून घ्या, त्यावेळेला बाकी कुठल्या गोष्टी आपल्या आडवं येता उपयोगाच्या नाहीत. कारण श्रीमाताजी मग तुमच्याकडून कार्य करून घेत असतात त्या भक्तीतून. खरी भक्ती जर आपली असेल तर श्रीमाताजी त्या ठिकाणी खरोखरच उपस्थित असतात, आणि त्यांच्या उपस्थितीमुळेच कार्य घटित होत असतं. मग यासाठी आपल्याला स्वार्थी होता उपयोगाचं नाही. आम्ही काही वेळेला होतो स्वार्थी, सहजयोगामध्ये काही होतात साधक स्वार्थी होतात, नाही आता असं कसं, काही पैसे दिल्याशिवाय कार्य घटित होणार कसं, असंही होतं, बऱ्याच ठिकाणी होतं असं. परंतु तसं न होता जोपर्यंत आम्ही निस्वार्थ भावनेनं काम करत नाही तोपर्यंत श्रीमातांचं कार्य पुढे जाऊ शकत नाही. श्रीमातांनी एके ठिकाणी सांगितले पण की तुम्ही आधी कार्याला सुरुवात करा. कार्यासाठी श्रीमाताई काय म्हणतात, तुम्हाला शक्ती दिलेली आहे ना, शक्तीचा उपयोग करा, पैशाचा उपयोग करू नका.
श्रीमाताई म्हणतात अगोदर पैसे गोळा केले पाहिजेत. लोक म्हणतात, साधक म्हणतात नाही यासाठी आम्ही पैसे गोळा केले पाहिजे, देणगी गोळा केली पाहिजे आहे, मग आमचं कार्य होईल. पण ते काही वेळेला चुकीचं ठरतं. श्रीमाताई काय म्हणतायत की आधी अगोदर तुम्हाला जी शक्ती दिल्या त्या शक्तीचा उपयोग करा. पैसे काय नंतर आपोआप येतील श्रीमाताईंच्या कृपेमध्ये. आपलं लक्ष पैशाकडे न जाता शक्तीकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेला आम्ही सहजयोगाचं कार्य करतो त्यावेळेला श्रीमाताईंच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे, त्यांच्या शक्तीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. जर आमचं लक्ष शक्तीकडे नसेल आणि आर्थिक गोष्टीकडे असेल तर 100% आमचं अधःपतन झालंच म्हणून समजायचं. कारण पैसा हा मानव निर्मित आहे. श्री माताजी असं कधीही म्हणणार नाहीत की पैसे घ्या आणि कार्य करा किंवा प्रत्येक साधकाकडून अमुक अमुक पैसे गोळा करा आणि मग त्या व्यक्तीला सहजयोग सांगा किंवा त्या व्यक्तीला व्यवस्थित करा किंवा त्यांची तंदुरुस्ती ठीक करा, असं श्री माताजींनी कधीही सांगितलेलं नाही आहे. निशुल्क कार्य केलेलं आहे, विनामूल्य. श्री माताजींनी सांगितले की विनामूल्य सहयोग दिला पाहिजे, विनामूल्य लोकांचे आजार बरे केले पाहिजेत. त्यासाठी श्री माताजी म्हणतायत की सर्व साधकांनी तयार झालं पाहिजे. त्यासाठी जे काही चैतन्य दिलेलं आहे ते आपण काही विकू शकतो का त्याची किंमत लावू शकतो का? लावू शकत नाही. हे अमूल्य आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही. म्हणूनच श्री माताजी जे चैतन्य देत आहेत ना त्या चैतन्याचा योग्य वापर झाला पाहिजे. आणि हे चैतन्य वापरणारे जे काही साधक ज्यांचे आहेत ना, जे साधक आहेत जे घेत आहेत त्या पट्टीचे साधक असायला पाहिजे, जे निस्वार्थ भावनेनं कार्य करणारे असले पाहिजेत, जे लोकांची निस्वार्थ भावनेनं सेवा करणारे साधक असायला पाहिजेत. जर त्यामध्ये काही अडथळा आला किंवा काय झालं तर श्री माताजी मग व्यवस्थित बघून घेतील. परंतु जे साधक कार्य करतायत निदान त्यांना आपण सपोर्ट तरी केला पाहिजे. आपण नाही श्री माताजींचं ही व्यक्ती कार्य करते तर त्या व्यक्तीला आपण उभं करायला पाहिजे, त्यांच्या मागे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. नाही बाबा ही एक साधक आहे आणि ती अगदी निस्वार्थ भावनेने जर सहयोगाचं कार्य करत असेल, जर चैतन्य घेऊन ते चैतन्य तू वाटत असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला नको का? हे कर्तव्य आपलं, ही खरी कलेक्टिव्हिटी आहे जे श्री माताजींच्याकडून येत आहे ना. आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हे फार महत्वाचं आहे. मग त्यामुळं आपली कलेक्टिव्हिटी वाढत जाणार आहे. अशा प्रकारे कलेक्टिव्हिटी पाहिजे जी निस्वार्थ भावनेनं काम करेल, जे कुणाच्या अधिपत्याखाली येऊन काम करत असेल. गुलामगिरीसारखं आम्हाला काम करायचं नाही आहे. कोणीतरी वर्ण सांगतं आणि मग आम्ही कार्य करतो, जर असं होत असेल तर ती गुलामी आम्हाला नको आहे. आम्ही फक्त ऐकू श्री माताजींचं. बघा भक्तीमध्ये हे पण असतं, आम्ही भक्ती श्री माताजींची करतो तर आम्ही फक्त श्री माताजींचंच ऐकणार, बाकी कोणाचं ऐकणार नाही. आम्हाला बाकी काही समजत नाही. जसं श्री गणेशासारखं श्री माताजीने आम्हाला निर्माण केलेलं आहे, गणेशासारखं कार्य आम्ही करत आहोत. तर जे श्री माताजी सांगतील, जे चैतन्य श्री माताजी देतील त्या चैतन्याद्वारेच आम्ही आमची वाटचाल करू अशी भावना आमची पाहिजे. तर आमच्यातील जो भाव आहे भक्तीचा तो जागृत झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्या वेळेला हे अष्टसात्विक भाव दाटून येतील ना त्यावेळेला आपल्यातली करुणाच कार्य करायला सुरुवात करते. एखादा जरी साधक आला तरी आपण त्याला निस्वार्थ भावनेनं मदत करू शकतो, त्याचे आजार बरे करू शकतो, त्याला सहस्त्राराच्या वरती स्थित ठेवू शकतो. या सर्व गोष्टी घटित होऊ शकतात कधी ज्यावेळेला आमच्यातील करुणा जागृत होईल, प्रेम जागृत होईल, त्याच वेळेला आम्ही ते कार्य करू शकतो. म्हणूनच आपण काय करतो की श्रीमातांच्या समोर बसून सुरुवातीला श्रीमातांशी एकरूप होतो. हे श्रीमातांचे जे काही गुण आहेत की देवीचे जे गुण आहेत की ज्यामध्ये जी महासरस्वतीची पण शक्ती आहे, महाकालीची पण शक्ती आहे आणि महालक्ष्मीची पण शक्ती आहे, या तिन्ही शक्त्या आपल्यामध्ये त्यावेळेला जागृत होत असतात. म्हणूनच जे भक्त लोक असतात ना त्यांच्या मध्ये प्रचंड ज्ञान येतं, आपोआपच येतं. कुठून येतं माहिती नाही, त्यांनी कुठं काय वाचलेलं नसतं. तुकाराम महाराजांनी कुठं वाचन केलेलं नाही, ज्ञानेश्वरांनी पण कुठं वाचन केलेलं नाही. भलं ते अवतरण असतील मान्य आहे, परंतु मानव स्वरूपामध्ये आलते ते, त्यांना काही करावं लागलं नाही. कारण त्यांच्या भक्तीतूनच त्यांना ते ज्ञान मिळालं. तसंच सहजयोग्यांना देखील त्यांच्या भक्तीतून ज्ञान मिळायला पाहिजे. पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही आहे.
ज्या वेळेला आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरतो किंवा उच्च स्थितीला जातो, त्यावेळेला श्री माताजीच आपल्याला चैतन्याद्वारे ज्ञान देत असतात. म्हणूनच आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करून आपण श्री मातांच्याकडून जे चैतन्य घेतो ना, ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. हे ज्ञान आपण घेतल्याबरोबर ही परावाणीतून श्री माताजी ज्ञान देत आहेत आणि परावाणीतून ज्ञान घेऊन आपण परा पश्यंती मध्यम आणि वैखरी, ती वैखरीतून बाहेर पडली पाहिजे, ती लोकांच्या कल्याणासाठी बाहेर पडली पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण श्री मातांच्या समोर बसून चैतन्य स्वीकारत असतो, घेत असतो. याला काहीतरी महत्व आहे. उगीच आपण बसायचं आणि काय कुठेतरी हातावरती गार झालेलं आहे, ठीक आहे, डोक्यामध्ये गार झाले, आपण म्हणतो की हे योग्य झालं, बरोबर आहे, ही एवढंच व्हायब्रेशन्स येत आहेत बाबा, छान छान. तसं नाही आहे. तर जे चैतन्य श्री माताजी देत आहेत ते कंटिन्यू आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे ते खेचून घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि जोपर्यंत हे खेचून घेऊन प्रत्येक नसानसामध्ये आपल्या चैतन्य जात नाही, तोपर्यंत कुठलंही कार्य आपलं घटित होत नाही. हे आपण पक्क लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनच आपल्या नाड्या, आपली चक्र आपण कायम स्वच्छ ठेवायची असतात. त्यासाठीच 3 वेळा मीठ पाण्याचा उपचार करायचा असतो. जर डावी बाजू पकडली असेल तर कॅन्डल ट्रीटमेंट आपण ठीक करू शकतो. उजवी बाजू पकडली असेल तर डावा हात आपण त्या चक्रावरती ठेवून ते चक्र आपण ठीक करू शकतो. पण काहीही करून आपलं लक्ष सहस्त्राराच्या वरती येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सहस्त्राराच्या वर आलो की मग चैतन्य आपल्याला खेचून घेता येतं. आणि हे खेचलेलं चैतन्य आपण इतर लोकांच्या कल्याणासाठी वापरायचं असतं, त्यांचे आजार बरं करण्यासाठी वापरायचं असतं. आणि हे सर्व आपण विनाशुल्क किंवा निशुल्क, ज्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. श्री माताने आपल्याला हे चैतन्य दिले, काय पैसे घेऊन दिलेलं आहे चैतन्य? काय त्यासाठी आपण श्री मातांना पैसे दिलेले आहेत? नाही ना. श्री माताने आपल्याला हे चैतन्य दिले ते करुणेतून दिलेलं आहे, प्रेमातून दिलं आहे, आपल्या मुलाला दिलेलं आहे. हे चैतन्य आपण इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे. ही जबाबदारी आमची आहे. आणि या जबाबदारीतून आपण पळ काढायचा नाही. कोणाचंही आधिपत्य आपण लादून घ्यायचं नाही. त्यामध्ये कोणी उद्या कुठलाही राक्षस येऊन, कुठलंही भूत येऊन आपल्याला काहीही सांगेल, आपण ते ऐकायचं नाही. आपण फक्त श्रीमातांचं ऐकायचं आहे. ज्या गोष्टी आपण चांगल्या करत असतो त्यावेळेला निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देऊ शकते. त्यासाठी त्याला घाबरून आपण पळून जायचं नाहीये. तर आपण श्रीमातांच्याकडे पाहून श्रीमातांचं चैतन्य आपण घेऊन त्याप्रमाणेच वाटचाल करायची आहे. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. कारण कलियुगाची ज्यावेळेस सुरुवात होते ना, त्यावेळेला आपण भ्रांतीमध्ये येतो. आपल्याला समजत नाही कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय, हे आपल्या लक्षात येत नाही. अशा वेळेला आपण श्रीमातांच्या समोर बसून व्हायब्रेशन्स घेणं आणि त्या व्हायब्रेशन्स वरती निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच प्रत्येक साधकाने व्हायब्रेशन्स बघायला शिकलं पाहिजे. स्वतः बघायचं, काही होत नाही. जसं आपण आता श्रीमातांच्या समोर बसतोय आणि घेतो ना चैतन्य, तसं आपण बघायचं श्रीमाताजी हे कार्य करतोय, हे श्रीमातांचं कार्य काय आपल्या घरातलं कार्य आहे काय हे, की कधी केलं, कधी कार्य केलं, कधी नाही केलं, कुणी काही सांगितलं तर तसं केलं, असं कुठं काय आहे का? तसं नाही आहे. हे श्रीमातांचं कार्य आहे. आणि हे जे काय नॉलेज आम्हाला श्रीमाताजी देत आहेत ना, ते नॉलेज अगदी त्याला निर्मल विद्या म्हटलेलं आहे. निर्मल विद्या म्हणजे शुद्ध विद्या आहे, ती फक्त श्रीमाताजी देऊ शकतात ते. आणि म्हणूनच आपण श्रीमातांच्या समोर बसून हे ज्ञान घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने हे ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. या कलियुगामध्ये आपण ज्या भ्रांतीमध्ये आपण अडकतो ना, ते न अडकता फक्त श्रीमातांचं आपण ऐकायचं आहे. व्हायब्रेशन्स काय म्हणतायत, श्रीमाताजी काय म्हणतायत, हे बघून आपण जर वाटचाल केली तरच आपलं आणि पर्यायानं इतरांचं देखील कल्याण होतं. जर आपण इतरांच्या गोष्टी जर ऐकत बसलो, किंवा जे सहजयुगीच आहेत, काही साधक असतात असे की सांगतात ते पण काही विपरीत असतं, काही वेळेला विपरीत बोलत असतात ते. मग आपण बघितलं पाहिजे की बाबा ही व्यक्ती अशी का सांगते, सहजयुगी असून असं का सांगते.
तर आपण त्यावेळेला श्रीमातांच्या समोर बसून पाहिलं पाहिजे की व्हायब्रेशन्स येतात का ह्याला. ही व्यक्ती बोलते, आता आम्ही बोलतो, ह्याला व्हायब्रेशन्स आहेत का. असतील तर मान्य करायचं, नाही तर सोडून द्यायचं. ते हे महत्वाचं आहे सहयोगामधलं. उद्या कुणी येऊन आपल्याला काहीही सांगेल, आपण ऐकायचंय का. नंदी बैलासारखं आपण मान डोलवायची का नुसती. असं करायचं नाहीये. आपल्याला श्रीमाताजींनी एवढं ज्ञान दिलेलं आहे. श्रीमाताजी डायरेक्ट कनेक्शन आहे आपलं, आधे मध्ये घ्यायचंच कशाला कुणाला, काही गरज नाही आहे. यासाठीच आपण श्रीमातांच्या समोर बसून श्रीमाताई जे देताय चैतन्य ते घेण्याचा, ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे शिकलं पाहिजे. आता आपण फार महत्वाचं, इथून पुढच्या काळामध्ये जी भ्रांती येणार आहे त्या भ्रांतीमध्ये न अडकता खरा सहयोग आपल्याला लोकांच्या समोर आणायचा आहे, साधकांच्या समोर आणायचा आहे. तर व्हायब्रेशन मध्ये वाढ झाली पाहिजे, ध्यानामध्ये वाढ झाली पाहिजे, आणि या दृष्टीनंच आपण वाटचाल केली पाहिजे. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. आता हळूहळू बंद करायचे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचे. आता जे चैतन्य श्रीमाताई देत आहेत ते खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता खेचण्यामध्ये आपल्या बोटामध्ये ज्या नसा आहेत त्या नसातून आतमध्ये खेचायचं, म्हणजे लक्षात येतं आपल्या व्हायब्रेशन्स कशा प्रकारे आहेत ते कळतं. एकसारखं चैतन्य खेचून घेतलेलं मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं एकसारखं. बघा, स्थिर झालं की बरोबर व्हायब्रेशन जाणवायला चालू होते. हे फार महत्वाचं आहे. व्हायब्रेशन नसतील हातामध्ये तर आपण कार्य कसं करणार आहे हे मला समजेना झालंय. हातामध्ये व्हायब्रेशन्स नाहीत आणि हातवारे करतो, आपण बंधन घेतो, काही करतो, दुसऱ्याची पण कुंडलिनी चढवतो. पण जागृती होते त्याची केवळ श्रीमातांच्या कृपेमुळे. आपण काय करतोय त्याच्यामध्ये. पण आपल्याला हातामध्ये चैतन्य नको का. हे श्रीमाताजी आपल्याला शिकवण्यासाठी व्हायब्रेशन्स घेतल्या पाहिजेत आपल्याला, की आलं पाहिजे. हातामध्ये शक्ती नाही तर पुढच्या साधकाची शक्ती कशी जागृत करणार आपण. महत्वाचं आहे ना. म्हणूनच चैतन्य खेचून घेऊन हातामध्ये ताकद आहे ना, मग त्या शक्तीचाच उपयोग करून आपण कार्य करायचं आहे. ज्यांच्यामध्ये ही शक्ती नाही, जे निशक्त आहेत, ते कसं कार्य करू शकणार आहेत. ते केवळ बोलणारच आहे ना. ते नुसता बोलके भावले, त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं. जे खरोखर कार्य करणारे असतात ते त्यांच्या हातामध्ये चैतन्य असतं आणि त्या चैतन्यातून श्रीमाताजी कार्य करत असतात. म्हणजे आपल्या थ्रू श्रीमाताजी कार्य करीत आहेत हे आपण लक्षात ठेवायचं. आणि श्रीमाताजींचं जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये राक्षस लोक विघ्न आणत असतात. आजपर्यंतचा अनुभव आहे. योगी लोक ज्यावेळी तप करतात त्यावेळी राक्षसांनी कितीतरी राक्षसांनी त्रास दिला ना योगी लोकांना, ऋषी मुनींना. त्यावेळेला रामाचं अवतरण झालं, कृष्णाचं झालं, त्यांनी संरक्षण केलं त्या योगी लोकांचं. तसं आपलं आज देखील आहे. आपण ज्यावेळी कनेक्शन लावतो श्रीमाताजी कार्य करून घेत असतात आणि कुठला तर राक्षस येतो आणि डिस्टर्ब करतो आपल्याला. होऊ शकतं असं. म्हणून आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. कोण राक्षस, कोण भूत आहेत, कोण मानव आहेत, कोण देव आहेत, काय आहे सगळं कळलं पाहिजे ना. हे समजण्यासाठीच व्हायब्रेशन समजल्या पाहिजेत. म्हणूनच आपल्याला हे कळणं गरजेचं आहे व्हायब्रेशन. म्हणून ते खेचून घ्यायचं आहे आणि बघायचा प्रयत्न करायचा असतो आपण. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर ठेवायचा, धरायचा असतो. आपण कुंडलिनी चढवतोय, उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. बघा, शिस्तीत कुंडलिनी वर चढवायची. म्हणजे कळतं की खरोखर कुंडलिनी वर यायला लागली. आता समजतं. मग ती शस्त्रार मधून वर काढून वर एक गाठ मारायची, तिला वरती फिक्स. परत वरती चढवायची कुंडलिनी उजव्या हातानं. लक्ष कुंडलिनीकडे. तिचे धागे वरती आणतोय आपण. सगळी कुंडलिनी नाहीयेत, धागे वरती आणतो. 2 गाठी म्हणजे 2 धागे वर. बरोबर. परत तिसऱ्या वेळेला शिस्तीत वर घ्यायची तिला. बघा, लक्ष कुंडलिनीकडे आहे, इकडे तिकडे नको, हाताकडे नको, कुंडलिनीकडे पाहिजे. ती आतमध्ये कशी कार्य करते, कशा पद्धतीनं ती वर येते हे कळलं पाहिजे ना आपल्याला. 3 गाठी मारतोय आपण, 2 आणि 3. बरोबर.
त्यानंतर कवच घ्यायचंय. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे ठेवायचं. आता बघा, आपल्या भोवती जे कवच तयार होते तिकडे आपलं लक्ष. कवच घेताना अगदी एकाग्रतेनं घ्यायचं, म्हणजे कवच बसतं आपल्या भोवती. बंधन बसतं म्हणतो आपण, बंधनात राहतो आपण. श्रीमातांच्या आईच्या बंधनात, देवीच्या बंधनात राहतो. देवी कवच आहे आणि देवी कवच आपण कायम घेतलं पाहिजे. संरक्षण घ्यायला पाहिजे ना. जिथं देवी कवचच घेतलं जात नाही तर तिथं संरक्षण तर कशी होणार मग? ही राक्षस लोक घेऊन देत नाहीत. देवी कवच घेऊ नका, ते तर घेतलं पाहिजे. संरक्षण आहे, आदिशक्तींचं संरक्षण आहे, ते घ्यायला नको का? काही कुणीही उठायचं आणि काही सांगायचं, याला काही अर्थ आहे? कळलं पाहिजे. यासाठीच व्हायब्रेशन्स घेणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आता लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आता व्हायब्रेशन्स वाढतील आणि हाताच्या बोटांच्या वरती व्हायब्रेशन्स खेचून घेतोय. आणि जे बंधन घेतलं आपण कवच, त्या कवचाकडे लक्ष द्यायचं एकसारखं. म्हणजे बसलंय की नाही कळतं कवच. आधी स्वतःवरती तर बंधन बसूया, मग दुसऱ्याला बंधन घालायचा प्रयत्न करूया आपण. म्हणूनच स्वतःवरती अगोदर प्रयोग करायचे सगळे. नाहीतर आपण काय करतो, लगेच बंधन घ्या, हे घ्या, ते घ्या, अमकं करा. मग किती बंधन घातलं तरी बंधन बसत नाही. चक्र साफ करता येत नाही दुसऱ्याची. कारण आपण कधी गांभीर्यानं सहयोगच केला नाही तर कसं करणार? लक्ष आपलं सत्तेकडे आणि पैशाकडे असेल, आर्थिक गोष्टीकडे असेल, तर त्या व्यक्तीला व्हायब्रेशन्स म्हणजे काय काय कळणार आहे? त्याला काही समजणार नाही. ह्या आतल्या सूक्ष्म गोष्टी आहेत. यासाठी आपण आतमध्ये उतरणं आवश्यक असतं. वर वर करणाऱ्याला सहजयोग अजिबात समजत नाही. त्याने नाही केलेला बरा. गहनतेमध्ये उतरण्यासाठी आपल्याला चैतन्याची अत्यंत आवश्यकता असते. कुंडलिनीची हालचाल कळली पाहिजे. जे बंधन घालतो ते बंधन कळलं पाहिजे. ज्या देवतेला आपण आवाहन करतो ती देवता आल्यानंतर त्याच्या व्हायब्रेशन्सद्वारे जाणीव आपल्याला झाली पाहिजे. हे कळलं पाहिजे आपल्याला. आपण सहजयोगी आहे ना, मग का नाही समजत आपल्याला हे? असे सहजयोगी जे खरोखर चैतन्य ज्यांना समजेल, असे साधक तयार व्हायचे आम्हाला. उगच बोलायचं, काहीही करायचं, काहीही झालं तरी काय, म्हणजे त्याला काही अर्थच नाही. अशा पद्धतीनं आपली जर वागणूक असेल तर आपण सहजयोगी कसे होऊ? सहजयोगी म्हटल्यानंतर एक प्रकारचा भारदस्तपणा पाहिजे आमच्यामध्ये. हा, चैतन्याचा पुतळा, व्हायब्रेशन्स येत आहेत, थंड येत आहेत बाबा, संरक्षणामध्ये उभा आहे, कायम शस्त्राच्या वर आहे. एक प्रकारचं दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा आपल्याकडे वेगळा आला पाहिजे. नाहीतर असे भरपूर आहेत साधक, दुसऱ्यावर डॉमिनेट करणारे, दुसऱ्यावरती आधिपत्य गाजवणारे. असे सहयोगी, त्याला सहयोगी म्हणायचं का नाही? इथनं सुरुवात आहे. त्याला सहयोगी नाही म्हणायचं. ज्यांच्यामध्ये व्हायब्रेशन्स आल्या पाहिजे, ज्यांच्या बोलण्यातून चैतन्य आलं पाहिजे, असे साधक आम्ही बनलं पाहिजे आहे. जी आईची मुलं आहेत, जी गणेश तत्वाप्रमाणे कार्य करतायत, गणेशासारखं कार्य करतायत, असे श्री गणेश तयार झाले पाहिजेत, असे गण तयार झाले पाहिजेत. आणि त्याच दृष्टीनं आमची वाटचाल असली पाहिजे. मग कुणीही काहीही करो, काही कुणी विरोध करो, आम्ही आमचा ठेका सोडला नाही पाहिजे. आईचं कार्य आहे ना, ते केलंच पाहिजे. काही करून ते पार पाडायचं आहे आम्हाला. किती विघ्न येऊ देत, आम्ही ते पार पाडलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात आपण चाललोय आणि पार पाडल्याशिवाय ग बसायचं नाही, असं गणेश तत्व आहे. गणेशांचं कार्य कसं आहे माहितीये? सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन लढतील, पण आईच्या विरोधात नाही. आईच्या विरोधात कोण गेलं तर ते काय खरं नाही त्यांचं. असं गणित आहे गणेशाचं. त्याच्यासाठी शिवांशी जाऊन पण लढतील ते. आपल्याकडे उदाहरण आहेत अशी. श्री गणेशांचं उदाहरण माहिती आहे आपल्याला. म्हणून तसे कट्टर
कट्टर साधक आपण झालं पाहिजे. गणेश तत्वातलं वाटलं पाहिजे, नाही बाबा ह्यांच्या नादाला लागायला नको असं म्हणलं पाहिजे. असे कट्टर साधक आम्ही झालंच पाहिजे गणेश तत्वातलं, तर आईचं कार्य होणार आहे पुढे. नाहीतर हे असंच चालत राहणार आहे. हे असं आहे, ते तसं आहे, तिकडं तसंच चाललेलं आहे, चाललंय. याला काहीही अर्थ नाही. युगानुयुग किती जरी वर्ष चालली तरी त्याला काहीही अर्थ नाही. जे श्री माताईंना साध्य करायचं आहे ते कार्य करण्यासाठी गणेश तत्वातलेच साधक पाहिजे, तर तेच कार्य करू शकतील. आपला उजवा हात डाव्या नाभी चक्रावर ठेवायचा आहे, गुरुतत्वावर. तर म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. बघा, आपण तर म्हणतो गुरुतत्व जागृत झालं पाहिजे. गुरुतत्व तर आपल्या आतमध्येच आहे, जागृतच आहे, पण विस्तारित कुठं आहे? ते विस्तारित होणं आवश्यक आहे. म्हणजे काय झालं पाहिजे? हे विस्तारित कधी होईल किंवा कधी वाढेल गुरुबल आमचं, गुरुतत्व? की जोपर्यंत आम्ही हे चैतन्य घेऊन दुसऱ्या साधकाला देत नाही, दुसऱ्या साधकाचे आजार बरे करत नाही, जोपर्यंत त्यांची कुंडलिनी शस्त्रामध्ये स्थित ठेवत नाही, तोपर्यंत आमच्यातील गुरुतत्व विस्तारित होत नाही. बघा, गुरुबल तोपर्यंत येत नाही. किती महत्वाचं आहे की जोपर्यंत आपण निस्वार्थ भावनेनं काम करत नाही, आपलं हे चैतन्य अगदी निस्वार्थ भावनेनं इतर साधकांना दान केलं पाहिजे, दिलं पाहिजे. जसं श्री माताजी आपल्याला भरभरून देत आहेत चैतन्य, तसं आपणही इतरांना भरभरून चैतन्य दिलं पाहिजे. त्यांचे आजार बरे केले पाहिजेत, त्यांची कुंडलिनी वरती आणली पाहिजे, त्यांना काहीही करून आनंदाच्या सागरामध्ये आपल्याला नेता आलं पाहिजे. तरच आपलं गुरुतत्व विस्तारित होईल. नाहीतर तोंडी नको आहे, तोंडी सहयोग आपण सांगायचा नाहीये. कुंडलिनी अशी असते, मग 3 नाड्या आहेत, 7 शक्ती केंद्र आहेत, मग ती जागृत होते, वरती येते, झालं. आपण स्वतः काहीच जर नाही केलं तर आपलं गुरुतत्व आहे तसंच राहतं, विस्तारित होत नाही ते. म्हणून इथं हा ट्यून म्हणतोय आपण, श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. हे प्रॅक्टिकल आहे, सगळं प्रॅक्टिकल आहे सहयोग. थेरी नाही आहे, वाचन वगैरे करून होत नाही, समजत नाही. ते थेरी नाही, प्रॅक्टिकल आहे. आणि जोपर्यंत आम्ही प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत सहजयोग आपल्या आत उतरत नाही, हे पक्क लक्षात ठेवूया. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आता असं म्हटल्याबरोबर काय करायचं नेमकं माहिती आहे आपल्याला. हे स्थूल शरीर, त्यातून जे सूक्ष्म शरीर आहे ते आपण हृदयामध्ये आणूया. स्वतः मी आत्मा बनतो. मग आपण आत्मा बनायचं. ही प्रक्रिया लगेच झाली पाहिजे. आपल्याला असं वाटलं पाहिजे की आतमध्ये खरोखरच मी आत्मा आहे म्हटलं की आत्मा बनलो पाहिजे, तशी धारणा झाली पाहिजे आमची. धारणा होणं महत्वाचं ना. ध्यान तर करतोयच आम्ही, धारणा नाही झाली तर पुढील समाधी अवस्था आम्हाला कशी मिळणार, हे महत्वाचं आहे ना. ध्यान, धारणा, मग समाधी अवस्था आहे. हे प्राप्त करण्यासाठी धारणा झाली पाहिजे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आय एम ए होली घोस्ट, होली स्पिरिट. पवित्र आत्मा आहे मी, निर्मळ आत्मा आहे. मला कुठल्याही प्रकारचं किलमिश नाहीये त्याच्यामध्ये. हे आत्मा अशुद्ध नाही, शुद्ध आहे. तो त्याला काही पकडलेलं नाही, त्याला अहंकारानं पकडलेलं नाही, त्याला भूतानं पकडलेलं नाही, कुठल्याही निगेटिव्हिटीनं पकडलेलं नाही, काही नाही. शुद्ध आहे तो, पवित्र आहे, निर्मळ आहे. असा तो मी आहे, तो शिव आहे. शिवोहम शिवोहम, तो मी शिव आहे. हे महत्वाचं आहे. आणि असं म्हणत असताना
तसं बनलं पाहिजे ना. आम्ही नुसता म्हणून काय करायचं आहे, तसं बनलं पाहिजे. मी तो शिवाचाच अंश आहे, त्या परब्रह्माचाच मी अंश आहे. मग मी आत्मा आहे. मग ह्या आत्मा मी हृदयातून आम्ही साक्षी भावानं आमचं स्थूल शरीर पाहतो, अशी भावना आमच्यात जागृत झाली पाहिजे. म्हणजे मग म्हणता येईल मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रीमाताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तीनं आवाहन करतोय देवीला. आणि जोपर्यंत भक्ती जागृत होत नाही, भक्तीनं म्हणत नाही, तोपर्यंत काय देवी येत नाही. मग म्हणून भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. सहजयोगामध्ये कुठलंही कार्य करूया, परंतु भक्तीनं आणि श्रद्धेनं करूया, प्रेमानं करूया, करुणेनं करूया. श्रीमाताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर वर खाली करून बघायचंय. टाळूतून आपल्याला जाणवतं का? मागे पुढे करून बघायचंय, गोल फिरवून बघायचंय. आपल्या टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी बाहेर पडत असल्याचं जाणवतात का बघायचं. आणि ते हाताला लागतात का, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली की नाही पाहायचं. हात खाली घेऊया. आता खऱ्या अर्थानं ध्यानाला सुरुवात म्हणायची. मग कुठं आम्ही आता वरती आलो, आता आलो असं म्हणायला काय हरकत नाही. त्यासाठी आपण एवढा खटाटोप, एवढी शुद्धता, एवढी चक्रांची नाड्यांची शुद्धता असणं आवश्यक आहे. म्हणजे मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था आपली मजबूत करणं गरजेचं असतं. अशा वेळेला योगामध्ये हेच सांगितले ना, अष्टांग योग, यम नियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, 8 अंग आहेत योगाचे. आपण काय करतो, बसतो आणि डायरेक्ट ध्यानामध्ये जातो. श्री माताजीने आपल्याला उच्च स्थिती दिलेली आहे, बरोबर आहे. ध्यान, धारणा आणि समाधी हे दिलेलं आहे, मान्य आहे. परंतु 1 मिनिट आपण वर राहतो आणि 20 मिनिटं खाली राहतो. याचं कारण काय? कारण आम्ही आमचा पाया मजबूत केला नाही, जे यम नियम आम्ही पाळले नाहीत, थोडंसं आसन प्राणायाम ही केलेलं नाही, आमच्या शरीराची शुद्धी नाही, आमच्या मनाची शुद्धी नाही, चित्ताची शुद्धी नाही, तर आपला आत्मा किंवा कुंडलिनी शस्त्राच्या वर कशी येणार? तिला शुद्धता आवडते ना. जर शुद्ध हृदय असेल तर त्या हृदयातच परमात्म्याचं प्रतिबिंब पडणार आहे. हे का विसरतो आम्ही? आणि म्हणूनच अगोदर शुद्ध होणं गरजेचं आहे. अंतर बाह्य शुद्ध झालं पाहिजे, आतून पण पाहिजे आणि बाहेरूनही पाहिजे. म्हणजे मन शुद्ध पाहिजे, हृदय शुद्ध पाहिजे, आपला मेंदू शुद्ध पाहिजे, आपली बुद्धी शुद्ध पाहिजे. तर कुठं मग आपलं चित्त शुद्ध व्हायला सुरुवात होते. आणि मग ते शुद्ध चित्त घेऊनच आपण शस्त्राच्या वर येतो. मग तिथनं पहिली पायरी चालू होते. शुद्धता ही पहिली पायरी. त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवतो. म्हणजे गणेशाशिवाय आपण शुद्ध होऊ शकत नाही. ते तत्वच पाहिजे आपल्यामध्ये. आणि हे तत्व श्री माताजीच आपल्याला देतायत चैतन्याद्वारे. आणि ह्या चैतन्यानं स्वच्छ होऊन मग आपण ध्यानाच्या अवस्थेत जाऊ शकतो. तसंच आपण बसलोय आणि ध्यानात गेलोय असं कधी होतच नाही. हो, लागणारच नाही ध्यान, कधीच नाही लागणार. कितीही प्रयत्न करा, ध्यानाला बसले विचार येणारच, शरीर तरी हलणारच, काहीतरी आठवणारच,
असं होत राहतं. म्हणूनच पहिल्यापासूनच यम नियम पाळतच वर जायचं, म्हणजे लागतं ध्यान. मग मग गहनतेत उतरतो. लक्ष शस्त्रार्च्या वर आहे. हळूहळू आपली कुंडलिनी शस्त्रार्च्या वर घेऊन जायचं आहे. बघा, शिस्ती शिस्तीत वरती उचलायची, तिला उचललं गेलं पाहिजे. म्हणजे तेवढी शक्ती पाहिजे ना आमच्यात. शक्ती नसता देहची गळे. शक्ती आहे, शक्तीचे पुजारी आम्ही. जे निशक्त आहेत त्यांना उचलता येणार नाही, म्हणून शक्ती पाहिजे ना. म्हणूनच भक्ती पाहिजे. भक्तीशिवाय शक्ती नाही. कसं गणित आहे ते परमात्म्याचं. म्हणून भक्ती केली ना, बरोबर शक्ती आपोआप उचलली जाते वर. काही करावं लागत नाही. ती ताकदच आहे ना श्रीमातांची. आदिशक्ती स्वतः मग प्रयत्न करून आपल्याला वर आणतात. सदा शिवांच्या चरणापर्यंत घेऊन जातात. आपल्याला पोहोचायचं आहे कुठे? सदा शिवांच्या चरणाशी. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. बघा, आता हळूहळू हळू वरती जातोय आपण. वर जाणवतंय किती वर जाते बघायचं. कितीपर्यंत वर जातो आम्ही. काही जणांना थोडं जाणवेल, काय हरकत नाही. प्रयत्न करायचा आहे. त्यात विषाद वाटून नाही घ्यायचा. हळूहळू होईल ते. जशी चक्र आपली स्वच्छ होतील ना, तसतसं कुंडलिनी वर येत जाते. आणि कलेक्टिव्हिटी मध्ये तर फार छान जाणवतं. आपली कलेक्टिव्हिटी मजबूत झाली, त्याचं हे फळ आहे की कुंडलिनी शस्त्रार्च्या वर राहते. खरोखर काही साधक हृदयापासून ध्यान धारणा करतायत. त्यामुळे आपलं ध्यान लागतं. पुन्हा एकट्या दुकट्यामुळे नाही लागत. हे कलेक्टिव्हिटी मजबूत आहे. आणि अशीच कलेक्टिव्हिटी आपण कायम मजबूत ठेवली तर मातांच्या चरणाशी, त्या शिवांच्या चरणाशी सहजमध्ये आपण पोहोचू शकू. ही खरी कलेक्टिव्हिटी. चैतन्याने एकरूप झालोय आम्ही, व्हायब्रेशन्सने. आता थोडं खाली येऊया. बघा काय करायचंय ते बघा. थोडस खाली येऊया. काय करायचंय तर आपल्या आजूबाजूला लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. बाहेरचं चैतन्य ऍक्टिव्हेट करायचंय. जिथं आपण बसलोय आता, आतमधून आपण बघितले की आतमध्ये लक्ष गेल्यावर व्हायब्रेशन्स कशा असतात कळलं ना बरोबर. आपल्याला आतमध्ये उतरतो तसं बाह्यात लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे काय करायचं, हा जो देह आहे त्याच्या भोवतानी लक्ष द्यायचंय आपल्याला. आजूबाजूला पाहायचंय, वर खाली साईडला मागे सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे ना. परमेश्वर चराचरात व्यापून राहिलेला आहे, बरोबर आहे. मग या चैतन्यातील गणेश तत्व जागृत करायचं आपल्याला. म्हणजे आपलं चित्त गेलं त्या चैतन्यावर की ते चैतन्य ऍक्टिव्हेट होतं. बघा किती महत्वाचं आहे. आता आपण बसलोय तर आपल्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, उजव्या हाताच्या बाजूला, डाव्या हाताच्या बाजूला, पाठीमागे, पुढे सगळीकडे चैतन्य आहे ना. बघायचं ते चैतन्य. हे पण आकाश तत्वच आहे. बघा सगळीकडे आहे. जसं आपण आता लक्ष असं ठेवायचं की जसं आपण पाण्याच्या खाली बसलोय समुद्रामध्ये. जसं आपण आता समुद्रामध्ये उतरलो आणि मांडी घालून तळाशी जाऊन बसलो तर काय होईल. आपल्या चहूबाजूनी पाणीच आहे ना, जलतत्व आहे. आणि त्या जलतत्वात आम्ही बसलोय. ह्या चैतन्याच्या जलतत्वात बसायचं आपण. हे लक्षात घ्यायचं आहे. थोडा वेळ आपण ती स्थिती प्राप्त करायची, म्हणजे जलतत्वापर्यंत आपल्याला लवकर पोचता येईल. आसपास जे जलतत्व आहे, आपल्या भोवताली जे चैतन्य आहे ना, त्या चैतन्याच्या सागरात आम्ही बसलोय आतमध्ये. बघा, इच्छा करायची, शुद्ध इच्छा, आणि ते चैतन्य ऍक्टिव्हेट करायचं. म्हणजे कळतं आपल्या शरीराला येऊन धडकतं चैतन्य. मागून धडकतं, साईडून धडकतं, डोक्यावरून जाते ते चैतन्य. बघा त्या सागरात बसलोय आम्ही चैतन्याच्या.
एक अर्धा मिनिट ती स्थिती आपण निर्माण करायची. जसं पाण्याच्या खाली बसल्यानंतर चहूबाजूने पाणी लागतं ना आपल्या बॉडीला, तसं लागलं पाहिजे चैतन्य संपूर्ण. यासाठी आपण एक अर्धा मिनिट तिकडे लक्ष द्यायचं आहे. जे चैतन्य हाताच्या बोटाला लागते ना, ते संपूर्ण बॉडीला लागेल चैतन्य. कारण चैतन्याच्या सागरात बसलं ते कळतं सगळीकडे चैतन्यच आहे ना. परमेश्वर चराचरात व्यापून राहिलाय, फक्त आपलं दृष्टी नाही आहे तिकडे. चित्त गेलं की कळतं, अरे आपण हे चैतन्यामध्येच आहे, आपण तर एकमेकाशी जोडलं गेलोय चैतन्यानं, हे कळतं. अजून जोपर्यंत देह भाव आहे तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही. परंतु देहाच्या पलीकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेला आपण सतत जोडलो गेलेलो आहोत चैतन्यानं. बघा किती व्हायब्रेशन जाणवतात. आणि ह्या जलतत्वाच्या व्हायब्रेशन्स आहेत. कारण आपण चैतन्यामध्ये, सागरामध्ये, क्षीरसागरामध्ये आहे आपण. जिथं लक्ष्मीनारायण आहेत ना, लक्ष्मीनारायण कुठं असतात? क्षीरसागरामध्येच आहेत ना. क्षीरसागर म्हणजे काय? चैतन्याचा सागर. आणि आपल्या आसपास चैतन्याचा सागरच आहे. जसं विष्णू तत्व म्हटले ना, अणुरेणूत आहे ते, प्रत्येक अणुरेणूत आहे. मग प्रत्येक अणुरेणू कुठं आहे? आपल्या भोवतानी पण आहेच ना ते अणुरेणू. आतमध्ये पण आहे, बाहेरही आहे. अंतर्बाह्य परब्रह्म स्वरूप झालो ही स्थिती येते. म्हणजे जे बाह्यात आहे तेच आतमध्ये आहे, तेच सगळीकडे आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी, शीतावरून भाताची परीक्षा म्हटले ना, ते कळलं पाहिजे. खरोखर व्हायब्रेशनच्या सागर त्याचा आनंद घेता आला पाहिजे. ते विष्णू तत्वामध्ये आपण रममान होता आलं पाहिजे. त्या लक्ष्मी तत्वामध्ये आम्ही रममान होता आलं पाहिजे. हे फक्त श्री माताजीच देऊ शकतात. अन्य कुणी आपल्याला कुठला गुरु देऊ शकत नाही. श्री माताजीच. किती आनंद आहे. म्हणून मग त्यांना आम्ही आनंदाच्या सागरामध्ये पोहणारे योगी आहे. तसं हे तत्व आहे. आता पुन्हा लक्ष आपलं शस्त्रार्च्यावर घेऊन जायचं. हळूहळू लक्ष शस्त्रार्च्यावर. आता वरती देखील जलतत्व आहेच की. साईडला आकाश तत्व आहे, तसं जलतत्व पण आपण अनुभव घेतला. तसं वर आकाश तत्व आहे, तसं जलतत्व पण आहे. बघा वरच्या दिशेनं वर जायचं हळूहळू. चित्त शस्त्रार्च्या वर असंच वर घेऊन गेला तरी चालतं, बाह्यातून किंवा आतून, कुठूनही निहाता. कारण ते जोडलं गेलंय. आता आतून जोडलं गेलेलं आहे, कनेक्शन लागलेलं आहे. मग त्याच्या व्हायब्रेशनचं हाताच्या बोटावरती समजतील आपल्याला जलतत्वाच्या. बघा कशा प्रकारे येतात. जसं पाण्यात आपण हात घातल्यावर कशा व्हायब्रेशन, आपल्याला पाणी कसं लागतं बोटाला, तसं हे चैतन्य लागतं आपल्या हाताच्या बोटाला जलतत्वाचं. अगदी सूक्ष्मात बघायचं झालं तर त्याचा अनुभव त्या विष्णू तत्वाचा, त्या लक्ष्मीचा अनुभव. कारण लक्ष्मी म्हणजे जलतत्वच आहे ना, विष्णू म्हणजे पण जलतत्वच आहे. नारायण म्हणजे काय? नार म्हणजे पाणी, यन म्हणजे त्या पाण्यात राहणारा तो नारायण. आणि त्यांची शक्ती म्हणजे लक्ष्मी. म्हणजे पाण्याला किती महत्व आहे? आपल्या शरीरात 70% पाणी आहे. आणि पाणी असं आहे की हे पाणी आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जातं. बघा आता एखादी नदी आहे किंवा समुद्र आहे, तर समुद्र किंवा नदी याकडे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी दोन्ही खेचली जातात. खेचण्याची ताकद या जलतत्वात जास्त आहे. जसं पृथ्वी तत्वामध्ये आहे, पृथ्वी तत्वापेक्षा पण जलतत्वामध्ये खेचण्याची ताकद जास्त आहे. म्हणून आम्ही मीठ पाण्यात बसतो की नाही, नमक पाणी म्हणजे मीठ पाण्यात का बसतो? कारण खेचून घेण्याची ताकद त्यात जास्त आहे. तसं जलतत्व, समुद्र किंवा नदी याच्या कडेला कधीही निगेटिव्हिटी पण असते आणि पॉझिटिव्हिटी पण असते. आपण जर बारीक लक्ष दिलात तर कळतं.
नदी काठाला फार महत्व असतं किंवा नदीला फार महत्व आहे. म्हणून जलतत्व जे आहे ते अगदी पवित्र तत्व समजलं गेलेलं आहे. जल हे पवित्रच आहे, म्हणून ते व्हायब्रेट करून आपण पितो किंवा वापरतो. घरामध्ये देखील पाणी शिंपडलं जातं का? कारण शुद्धतेसाठी. कारण जल हे शुद्ध करतं ना आपल्याला. गंगा आहे ती. जल म्हणजे काय? गंगा आहे. आणि ती विष्णूच्या चरणातून निघालेली आहे आणि विष्णू त्या जलात पहुडलेले आहेत, समुद्रामध्ये पहुडलेले आहेत. बघा कसं गणित आहे ते. आणि हेच तत्व आमच्यामध्ये जागृत झाल्यानंतर त्याचे गुण आमच्यामध्ये यायला सुरुवात होते. हे त्यातलं महत्वाचं प्रिन्सिपल आहे. म्हणून जलाला फार महत्व आहे, पाण्याला फार महत्व आहे. पाण्याचं पूजन देखील करतात. पंचमहाभूत तत्वापैकी जल तत्व जे आहे ते आमच्यात जागृत होणं गरजेचं आहे. म्हणजे आपली वाणी शुद्ध होते. पहिली गोष्ट, आपले डोळे तेजस्वी पाणीदार होतात जलतत्व जागृत झाल्यावर. त्या जलतत्वातलं गणेश तत्व जागृत झालं की होतं. हे महत्वाचं आहे. शरीर कातडी नितळ आणि चमकदार होते. आपली जीभ अगदी पाण्यासारखी होते. पाण्यासारखी म्हणजे बोलणं आपलं मधाळ होतं. असं जलतत्वाचं जे प्रिन्सिपल आहे किंवा त्याची जी तन्मात्रा आहे ती जागृत झाली की आमच्यामध्ये हे बदल होतात. म्हणून जलाला फार महत्व आहे. सगळ्यालाच आहे पंचमहाभूत तत्वामध्ये, पण जलतत्व कसं कार्य करतं हे महत्वाचं. लक्ष आता शस्त्राच्या वरती ठेवूया. आपण पूर्णपणे वर 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 जायचं आहे. आकाशाच्या पण पलीकडे जायचा प्रयत्न करूया. त्या जलतत्वामध्ये जायचा प्रयत्न करूया. जसं आपण आता आपल्या भोवताली बघितलं की त्या आकाशामध्येच जल आहे, तसं वर आकाशामध्ये जलतत्व आहे. तिथं जाऊया, तिथं स्थिर होऊया, थोडा वेळ बघूया. स्थिर राहायचं वर.
त्याच स्थितीमध्ये फक्त डोळे उघडायचे आहेत. स्थिती तशीच ठेवायची. डोळे उघडून श्रीमातांना पाहायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरच त्या तत्वामध्ये आणि हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे व्हायब्रेशन्स कशा प्रकारे आहेत ते कळतील आपल्याला. आपण ज्या स्थितीला जातो, ज्या तत्वामध्ये पोहोचतो, तिथल्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटावर येतात. सूक्ष्मातली जाणीव ही कळणं गरजेचं आहे. सूक्ष्मातल्या व्हायब्रेशन्स कळणं गरजेचे असतात. आपण वर बघतो, ती सूक्ष्मात बघायला शिकलं पाहिजे. त्या तत्वामध्ये उतरून बघणं गरजेचं असतं, म्हणजे कळतं. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवते. लक्ष कुंडलिनीकडे. हे प्रत्येक वेळेला कुंडलिनी चढवताना आपण करायचं आहे. प्रत्येक वेळेला कुंडलिनीकडे लक्ष देऊनच करायचं. वर गाठ मारायची. परत दुसऱ्या वेळेला लक्ष कुंडलिनीवरती, वरती चढवतोय. हळू तिला वरती, आपल्या हाताबरोबर ती वर येते. 2 गाठी मारतोय. तिला वर काढून 2 गाठी. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत वरती घेतोय. 3 गाठी मारतोय आपण. म्हणजे तिला वर काढून अगदी फिक्स, म्हणजे वरच राहायला पाहिजे कुंडलिनी अशी, म्हणून तिला 3 गाठी मारतोय. परत कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बरोबर कवच झालं. शिवलिंग. लक्ष तिकडं कवचाकडे द्यायचं. हातानं कवच घेतोय, परंतु लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे नाही. जे कवच तयार होते ना भक्कमपणे, त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपल्या भोवतानी कवच भक्कमपणे बसतं. कुठलीही निगेटिव्हिटी, कुठला व्हायरस आतमध्ये येऊ शकत नाही. एवढं आपण भक्कम राहतो, बंधनामध्ये राहतो श्रीमातांच्या. म्हणून हे शिस्तीत घ्यायचं. कळलं पाहिजे आपल्या भोवतानी कवच आहे, आपल्या भोवतानी व्हायब्रेशन्स आहेत, कळलं पाहिजे. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आजूबाजूला जे चैतन्य पसरले तिकडेही थोडस लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या कवचावरती पण आपण लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.